देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. बघा आज गुरुवार आहे. आज गुरुवार दत्ताचा वार आहे. ब्रह्म विष्णू महेश अनुसयेचं सत्व पाहायला गेले आणि अनुसयाने नवऱ्याचं नाव घेऊन त्यांच्यावर पाणी शिपडलं. ते तिन्ही बालकं झाली. रजोगुण तमोगुण सत्वगुण, सकाळ दुपार संध्याकाळ, बालपण तारुणपण म्हातारपण, मध्यम श्रीमंत आणि गरीब अशा तीन व्याख्या आहेत. बघा माझ्या शेतामध्ये जसं जसं आपण चिंतन करू तसं चिंतनाप्रमाणे होतं. बघा ही बाजरी, आता या बाजरीचे कणस आहे ना, बघा कंप्लीट तीन कणस आहे बाजरीला. आणि हे बघा ब्रह्म विष्णू महेश आणि हा नागार. तर मीराबाईच्या जनाबाईच्या गोबऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होता आणि चोखा मेळ्याच्या रुब्यात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा भरला व्यापगरी. तर तुम्ही भगवंताचं नाव घेऊन जर शेती केली तर ते शेतीचं आपलं रक्त परिवर्तन होणार. आपलं जे खाईल त्याचं रक्त परिवर्तन होईल. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सतत भगवंताचं नाम घेऊन तुम्ही शेती केली ना, त्या शेतीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर मग आपण सांगितलेले देव कोण? देव माझ्या हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? अग्नी वारा हवा पाणी पंचतत्वात देव आहे. सगळ्या ठिकाणी भगवंत व्यापून राहिलेलं आहे. म्हणून दत्ताने काय केले? निसर्ग गुरु केला. निसर्गाची गुरु म्हणजे चांगलं घेणं वाईट सोडून देणं. तर आज गुरु करायला पैसे द्यावे लागतात. गुरु फुकट होत नाही, त्याला गुरुदक्षिणा द्यावं लागते. आणि निसर्ग हा गुरु करण्याला काही द्यायची गरज नाही, फक्त मन प्रेम. आणि दत्ताने किती 24 गुरु केले. तर पहिला गुरु कोण केला? पृथ्वीमध्ये आपण खणितो खोदितो, आपण मुठभर फिरतो आणि पोत्यानं घरात आणतो. तर पृथ्वीपाशी काय? सहनशीलता. वायू एखादा घाणे, एखादा वाईट माणूस आहे त्याच्या याच्यात वायू घाणीत आहे, सगळ्या ठिकाणी व्यापून राहिलेले वायू. आकाशसुद्धा सगळ्या ठिकाणी व्यापून आहे. अनुरेनु तोकडा तुका आकाशा एवढा. पाणी काय आहे? स्नेह. पाणी हे जीवन आहे. पाणी जर नसलं तर वनस्पती जगू शकत नाही आणि माणूसही जगत नाही. आणि पाणी वाहतं पाणी चांगलं असतं, साचलेलं पाणी गढूळ असतं. म्हणून आपल्याकडे जे विचार आहे ते सतत दुसऱ्याला देत राहावा. आपणाची जे ठावे ते दुसऱ्याची शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. पण आज जर एखाद्याला काही येत असताना तो दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. काय देशील? गुरुदक्षिणा. आणि एखाद्याला औषध जर काही मिळायचं असलं तो मरून जाईल पण कोणाला सांगणार नाही. म्हणून सतत देत राहणे. अग्नी तेजस्विता. अग्नीमध्ये तुम्ही काही टाका ते जळून खाक करते. तसं माणूस तेजस्वी पाहिजे. चंद्रापाशी काय? शीतलता. चंद्र जर पौर्णिमेचा चंद्र मोठा असतो, बीजेचा चंद्र बारीक असतो तरी तो नाराज होत नाही. सूर्यापाशी काय? तेजस्वीचा. सूर्याच्या किरणांना पाणी तापतं, त्याचं ढग बांधतात, पाणी पडतो. सूर्य हा सगळ्यांचं जीवन आहे. कपोत पक्षी, त्याला माशाचा तुकडा होता त्याच्यापाशी आणि त्याच्यापाशी पक्षी लागले, त्याने तो सोडून दिला. मग घारीनं नेला, त्याच्यामुळे सगळे लोक पक्षी धावले. म्हणून तुका म्हणे धनासाठी देते प्राण. आजगरपाशी शक्ती असते, तो शक्तीचा वापर करत नाही आणि जे मिळेल त्याच्यात समाधानी असतो. समुद्रामध्ये नद्या जातात, किती जरी गेल्या तरी तो काही कोणाचा राग करीत नाही. आणि कोणी नाही गेलं समुद्र, म्हणून माणूस सागरपोट्या असावा, घागरपोट्या नसावा. पतंग असा कोश करतो आणि त्या कोशाचं त्याला चिमणी खाती आणि मग ती चिंतन करते, मला पका असते तर आणि ती त्याला पकं फोडतात आणि ती उडून जाते. तसं माणसांना मला काहीतरी व्हायचे, मला काय व्हायचे? मला देवाचं व्हायचे, मला चांगलं व्हायचे. मधमाशी संग्रह करते, ती स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही खाऊन देत नाही. आज काही लोक गव्हाणीत कुत्रं बसेला असतं, ते कुत्रं गवत काय खात नाही पण ते बैलालाही खाऊन देत नाही. असे काही माणसे का संग्रह करून ठेवतात, ते स्वतःही खाते नाही म्हणून ते ईडीच्या पाठीमागं धावतात आणि हा पक्ष सोडून त्या पक्षात जातात. तर ते त्या उपयोगाचं काहीच पडत नाही. आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही.
मग हे धन आहे ना, तर धन पोटापुरतं मिळलं ना बस झालं. गजेंद्र हत्ती तो विषयाच्या पाठीमागे धावतो. त्याला मोठा हातीदारने लोक खड्डा करतात आणि एक बनावट हत्ती उभा करतात, तिथं ठेवतात आणि तो त्या विषयाकरता जातो, खड्ड्यात पडतो. त्याच्यापाशी अनेक शक्ती, पण तो खड्ड्यात पडल्यामुळं तो विषयाच्या पोटी अडकला जातो. भ्रमर लाकडाला होल पाडतं, पण ते संध्याकाळी जर कमळाच्या फुलात गेलं त्या सुगंधामध्ये नादवतं आणि मिटून मरून जातो. पण त्या फुलाला काही इजा करत नाही. तसा मनुष्य जन्माला आला, बायका पोरं घरं दारं संसार याच्यापाशी संपून जातो. हरण्याच्या बिंबीत कस्तुरी मृग असतं आणि त्या सुवासाकरता ते धावतं, इकडं तिकडं शोधतं आणि पाण्याकरता मृगजळ आणि धावून धावून मरून जातं. पण तसा देव कुठे आपल्या हृदयात आहे आणि आपण ह्या इकडं जाय तिकडं जाय, या तीर्थात जाय, देव तुझे आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशी. पिंगला वेशा असती, आता कोणीतरी येईल मला धन देईल, आणि ती रात्रभर चिंतन करते, पण कोणी येत नाही. आणि मग ती विचार करते, असं चिंतन जर मी भगवंताचं केलं तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल. टिटवी ही मासाचा गोळा तिच्या का असतो आणि तिच्या मागं अनेक पक्षी लागतात आणि मग ती फेकून देते आणि मग सगळे पक्षी बाजूला जातात आणि ती समाधानी राहते. आणि टिटवी जी आहे ना, टिटवी कधी झाडावर बसत नाही. टिटवी जर झाडावर बसली ना तर पृथ्वीचा लय होईल. ती जमिनीवर बसती आणि जमिनीवरच अंडे घालते. लहान मुलगा असताना त्याच्यापाशी 6 वर्षापर्यंत 6 विकार नसतात: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि आईनं जरी त्याला मारलं तरी ते परत आईपाशी जातं. म्हणून काही देवकार्य असलं ना तर 5 मुलांना जेवण घालावा. त्या आणि खराट काही समजत नाही, म्हणून भगवंत हा लहान मुलात असतो. बांगड्या, कंकण. एक मुलीला मागणं येतं, तिचे आईबापा बाहेर असतात आणि मग ती भातसाडी करते, त्या कंकण काढून ठेवते, ती कुठती का संघर्ष येऊ नये. संघर्ष आला का कलह येतो आणि म्हणून तिनं त्यांना जीव घातलं, आईबापांचं नाव गेलं. म्हणून संघर्षापासून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, शिव ब्रह्मरस आवडीने. लोहार, राजाचं सैन्य गेलं होतं आणि एकानं विचारलं का बुवा इथून राजाचं सैन्य गेलं का, तर लोहार म्हण काय माहीत नाही बुवा. लोहार त्या कामामध्ये एकाग्र असतो, कारण जर इकडं तिकडं जर लक्ष गेलं तर तो चटका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकाग्रता शिकावा असेल तर कोणापाशी जायला पाहिजे? लोहारापाशी. म्हणून आपल्याला ध्यानधारणा करण्याकरता आपलं लक्ष कुठं जातं? प्रपंच, स्वार्थ, माया, प्रपंचात ध्यानधारणा होत नाही. माझं स्वतःचं उदाहरण आहे. एकाग्रता साधत नव्हती, पण आज पूर्ण एकाग्रता साधली जाते. काय? भगवंत, तो आणि मी. सर्प हा बिळात असतो, सावध असतो. एक बिळात 2 सर्प राहते नाही, एकच असतो आणि तो खायला वारा पिऊन सर्प जगतो. हवा पितो, वारा पितो, पण तो कोणाकडे भीक मागत नाही. आज आपण माझ्या कोट्यावधी संपत्ती तरी मी सतत मागत असतो, मला मिळत राहावा, पण याच्याकडून तो समाधानी, तो कोणाकडे काही मागत नाही. कोळी त्याचं तंतू करतो, जाळं करतो, ते तोडलं तरी तो परत करतो. तर कुंभार माशी ती मातीचा गोळा करते, त्याचा अंडं घालती आणि फुंकर मारती आणि मग तो फुंकर मारून तो किडा तयार होतो आणि त्याला पंख फोडतात, उडून जातो. तर आज आपण म्हणतो गुरु, तर गुरु कोण आहे? गुरु कृष्ण मोंदे जगद्गुरू आणि आपले आईबाप हेच गुरु. तर आपण आज गुरुची एवढी व्याख्या वाढलेली का गुरु करायचा आणि मग तो गुरु काय करतो? त्याला ज्ञान सांगतो आणि शेवटी गुरु काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. आज जेवढे गुरु मोठमोठे झाले, आसाराम बापू अनेक गुरु होऊन गेले आणि लोकांना येडं लावलं
आणि संपत्ती कमवून बसले. तर निसर्ग हाच गुरु. उन्मत्त मानवाला कोण करतो? निसर्ग करतो. म्हणून निसर्ग हा आपला गुरु आहे. आईबाप आपले गुरु आहे. म्हणून आपण या जगात आलेलो आहे. या जगातून एक दिवस जायचं आहे आणि मग संघ काही आणलं नाही, संघ काही न्यायचं नाही. म्हणून दत्ताने हे 24 गुरुचं मार्गदर्शन प्रत्येकाने करावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय